वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. तर या पाठामध्ये सदैव क्लासरूममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. या पाठामध्ये आपण उरलेला जो भाग होता, आर्म रिव्हॉल्युशनरी फोर्सचा उरलेला जो भाग होता, तो आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. मागील 2 सेशनमध्ये आपण बऱ्याचशी माहिती घेतलेली आहे. पुढच्या या सेशनमध्ये आपण उरलेल्या पाठाबद्दलचं वाचन उरलेल्या पाठाचं वाचन आणि ते समजून घेणार आहोत. तर so what I said basically in two previous session we have already get to know or we have take the information a lot information of this revolutionary acts, the armed revolutionary acts. Okay, but the remaining one we will look today or in this session. So here is the Gadar movement. We have take the information about the Gadar movement, like where it is established. Okay, in previous session we have already get to know that Gadar movement was established in the America to gather or to give the opportunity to revolutionaries, right? And who was the organizer at that moment of this Gadar? The Lala Hardayar, Bhai Paramanand, Dr. Pandurang Sadasiv Kanoje or Kanoje, etc. म्हणजेच मी काय म्हटलेलं आहे की आपल्या भारताला स्वतंत्र मिळवून ठेवण्यासाठी गदर ही जी संस्था आहे स्थापना झाली होती. कुठे स्थापना झाली होती? अमेरिकेमध्ये. ही कुठे स्थापना झाली होती? अमेरिकेमध्ये. ठीक आहे. तर अमेरिकेमधून भारताला सपोर्ट करणारे किंवा भारताला स्वातंत्र्यासाठी लढणारे जेवढे काही क्रांतिकारक आहे तेवढे सगळ्यांना एकत्र करण्याचं काम गदर मुवमेंटने केलेलं आपण बघू शकतो. द रिव्होल्युशनरी वेअर द इम्पॉर्टंट लीडर्स इन दिस ऑर्गनायझेशन. द वर्ड गदर मीन्स रिव्हॉल्ट. म्हणजे बघा, द वर्ड गदर, गदर म्हणजे काय की रिव्हॉल्ट म्हणजे बंड पुकारणे किंवा आपण त्याला म्हटलेलं होतं की विद्रोह करणे, बंड पुकारणे किंवा आपण त्यांना म्हणू असतो विद्रोह करणे. The Gather was the journal of the organization that act in the multiplexes. म्हणजे ही अशा प्रकारची ऑर्गनायझेशन होते ना, मल्टीप्लेसेस मध्ये काम करायचे. म्हणजे काही लोक रिव्होल्युशनरी होते, तर काही लोक काय करत होते की काही लोक रिव्होल्युशनरी होते. रिव्होल्युशनरी म्हणजे सरकारविरुद्ध आवाज काढत होते. तर काही लोक गरीब लोकांना वगैरे मदत करत होते. म्हणजे कसं की आपण बघितलेलं आहे की कोणतीही संस्था असते म्हणजे आपल्या आजूबाजूची जी संस्था असेल किंवा लोकल संस्था असेल ती जास्तीत जास्त काय करते, एकतर काही अन्याय वगैरे होत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज करते आणि दुसरं काम ते हे करते की जर समझा कि पूर वगैरह आला कि समझो कुछ डिफिकल्टीज आ गई तो उस मोमेंट को वो लोगों को खाना वाना करने के रिहेबिटाइजेशन के लिए वो मदद करते थे. तो इसी प्रकार में इसको ऐसा मल्टी पीसेस ऐसा सॉरी माउथ पीसेस मल्टी पीसेस हम लोग बोल सकते हैं. मतलब अलग अलग इसमें वो काम करते थे. तो थ्रू दिस जर्नल द इफेक्ट्स ऑफ द ब्रिटिश रूल इंडिया वेर द पॉइंटेड आउट. It gave the information about the daring deeds of the revolutionary. In this way, the love for the nation and the armed rebellion was the message given through the journal, the Gadar to the Indians. Gadar to the Indians. The leaders of the Gadar organization decided to take the advantage of this war like a situation. They drew up the plan to revolt the Punjab against the British, and they pursued the Indian soldier in the British arm to join the revolt. It was decided to Raj Bihari Bose and Vishnu Ganesh Pingle should lead the revolt, but due to the treachery, the Britishers stretched out the plan and Pingle fell into the hands of the police. He was hanged to the death, but the Raj Bihari Bose escaped successfully. He went to the Japan and continues his revolutionary. So, baga, Raj Bihari Bose. Raj Bihari Bose is the person who gave the support to the सुभाष चंद्र बोस इन द जापान टू टॉक अबाउट द जापान. देखो हमने लास्ट मोमेंट में देखा था, लास्ट मोमेंट पे मैं लास्ट पे देखा सकता हूँ. ठीक है, राज बिहारी बोस. राज बिहारी बोस इज द पर्सन हु इज द पर्सन जो इन्होंने क्या किया था, इंडियन इंडिपेंडेंस लीग की ऑर्गेनायझेशन का स्थापन किया था और जापान वगैरह उससे वो ऑर्गनायझेशन लीड करते थे. म्हणजे काय मी म्हटलेलं होतं की राज बिहारी बोस हे तेच व्यक्ती आहेत की जे नंतर जापानला जाऊन ह्यांच्यासोबत कॅप्टन मनदीप सिंग कॅप्टन मनदीप सिंग यांनी काय केलं होतं, बेसिकली ह्यांनी एकत्र येऊन इंडियन आर्मी म्हणजे आझाद हिंद सेना स्थापन केलेली होती. म्हणजे सुभाषचंद्र बोस त्याचे लीड केलेलं आपण बघू शकतो. तर हेच राज बिहारी बोस यांचे हे सुद्धा गदर पार्टीचे किंवा गदर मुवमेंटचे सदस्य होते. तर झालं काय, तर बेसिकली आपण त्याच्यामध्ये बघू शकतो की यांच्यामध्ये झालं काय, तर या लोकांनी प्लॅन केला. वॉर चालू होता, बरं. वॉर चालू होता म्हणजे ब्रिटिशांच्या वॉरमध्ये एंगेज होते. म्हणजे पहिला वर्ल्ड वॉर आपण बोलतो की पहिल्या महायुद्धामध्ये एंगेज होते. तर त्या युद्धामध्ये ब्रिटिश म्हणजे इंग्लंड होता तो थोडा कमकुवत पडत होता, थोडासा तो कमकुवत पडत होता. तर या वॉरमध्ये आपण फायदा उचलून ब्रिटिशांकडून आपण आपला
इंडिपेंडन्स घेऊया अशा प्रकारची स्ट्रॅटेजी यांनी आखली. So what they decided basically, so decided only one thing, that we will take this advantage of this situation of the World War One, where the British is about to the situation for the British is do or die. म्हणजेच काय म्हटलं होतं की म्हणजेच मी काय म्हणत होतो की ब्रिटिशांना आता अशा प्रकारची सिच्युएशन आली होती, म्हणजे इंग्लंडचे बेसिकली अशा प्रकारचे सिच्युएशन आले होते की करावं की मरावं, किंवा केलं तरी मरू, कारण नाही आणि जर काही नाही केलं तरी सुद्धा मरू, म्हणजे अशा प्रकारे हलाखीची सिच्युएशन त्यांची वर्ल्ड वॉर वन मध्ये ब्रिटिशांची झालेली. बट त्या मोमेंटला झालं काय होतं, त्या मोमेंटला हे सिनारिओ झालं होतं, म्हणजे त्या मोमेंटला काय झालं होतं की त्या सिच्युएशनचा फायदा घेऊन गदर मोमेंट वाले बोलले होते की आपण काय करूया, आपण ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड पुकारू आणि independence gather करू. So what exactly the Ghadar movement decided? The Ghadar movement decided we will take the advantage of this situation and we will revolt against the British and we will take our independence back. But is that thing happen? No. Why not? Because of the treachery, because of the treachery or treachery. ट्रॅचरी मीन्स व्हॉट, की कोणीतरी हे केलं, माहिती दिली, म्हणजे कोणीतरी आपण ज्या ज्या अर्थीने बोललो, कोणीतरी दगा दिला किंवा कोणीतरी आपला विश्वासघात केल्यासारखं आपण बोलू शकतो. जस्ट आय विल गेट लेट मी टेक दी वर्ड ऑफ दिस थिंग. हा, फितुरीमुळे. फितुरीमुळे ट्रॅचरी मीन्स व्हॉट, का फितुरीमुळे म्हणजे कोणीतरी आपलाच माणूस आहे जो आपल्या शत्रूला आपली माहिती सांगत आहे. अशा प्रकारच्या ट्रॅचरीमुळे रासबिहारी बोस आणि विष्णू गणेश पिंगळे ह्याने काय झाले होते, अरेस्ट झाले होते. आणि विष्णू गणेश पिंगळे आणि रासबिहारी बोस हे काय करणार होते, विष्णू गणेश पिंगळे, रासबिहारी बोस हे ब्रिटिशांच्या अगेन्स्ट रिव्हॉल्ट करण्यासाठी, होती त्या सगळ्यांना त्यांनी, ब्रिटिश आर्मी मध्ये जेवढे इंडियन्स होते त्यांना त्यांनी गॅदर केलं. सो येस, सो दिस थिंग हॅपन. तो रासबिहारी बोस आणि विष्णु गणेश पिंगले, इनको पकड़ा गया था. इनको ट्राइचरी मतलब क्या, फितूरी की वजह से. फितूरी मतलब क्या, कि हमारा ही आदमी जो जो हमारा दुश्मन है उसको हमारे के बारे में कुछ इन्फॉर्मेशन दे रहा है, उसको हम लोग ट्राइचरी या फिर फितुरी असं आपण म्हणू शकतो. तर या फितुरीमुळे ते रासबिहारी बोस और विष्णु गणेश पिंगले पकड़े गए थे. और विष्णु गणेश पिंगले को तो फांसी की सजा देने गए, लेकिन रासबिहारी बोस वहां से भागने में सक्सेसफुल रहे. वहां से भागने में, माने अंग्रेजों के पकड़ से भागने में सक्सेसफुल रहे. और वो जाके कहाँ पे गए, वो जापान में गए और जापान में अपना काम करना चालू किया. और ये जो रासबिहारी बोस हम लोग जिनका नाम पढ़ रहे हैं, ये वही शख्स है जो सुभाष चंद्र बोस, म्हणजे सुभाष चंद्र बोस यांना, नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यासाठी आझाद हिंद सेना जे स्थापना करण्यात आली होती, ते हेच ते रासबिहारी बोस होते. ठीक आहे. पुढे आपण बघूया, द रिव्होल्युशनरी मुवमेंट वॉज द ऍक्शन इन द अदर कंट्रीज ड्युरिंग दिस पिरियड ऑफ वॉर. इन बर्निंग, वरिंद्रनाथ चट्टोपाध्याय, ओके, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय बर्लिन मध्ये, नंतर भूपेन दत्त and Hardayal prepared the British plan to prepare the British plans in cooperation with the German Foreign Ministry. In 1915, the Mahendra Pratap, फिर Barakullah, and we can say the Abidullah Sindhi, established the provincial government of the Free India in Kabul. See, they established the provincial government of the Free India in Kabul. म्हणजे बघा, ह्याच्यामध्ये आपण काय बोलत होतो, की हे ज्याप्रमाणे बाहेरच्या देशामध्ये, म्हणजे बाहेरच्या देशामध्ये आपण बोलत होतो की लोक संघटित होतं. म्हणजे बघा, त्यावेळेस जे भारतात राहत होते तेच लोक भारतीय होते का, असं नाही. ज्याप्रमाणे आता काही लोक शिकण्यासाठी, काही लोक कामासाठी आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जातात आणि तिथं काम वगैरे करतात आहे किंवा तिथे जाऊन काम वगैरे शिकतात आहे, त्याचप्रमाणे ते लोक सुद्धा, क्रांतिकारक लोक सुद्धा बाहेर देशामध्ये जाऊन काम करत होते, बाहेर देशामध्ये जाऊन शिकत होते. परंतु ते फक्त त्याच देशासाठी लिमिटेड नव्हते. त्यांनी काय केलं, तिथे राहून आपल्या लोकांना सपोर्ट करत असतात. तिथे राहून आपल्या लोकांना, म्हणजे भारतामध्ये जे कोण रिव्होल्युशनरी ऍक्शन करतात आहे त्या सगळ्यांना काय करत असते, सपोर्ट देत असेल, त्या सर्वांना सपोर्ट देत असेल, त्या सगळ्यांना शस्त्र वगैरह देत असेल किंवा आर्म वगैरह देने का वो काम कर रहे थे. तो इन्होंने यही कहा कि यही जो पीरियड था, ये पीरियड में सिर्फ इंडिया से ही उनको रिवोल्ट आया क्या, द आंसर इज नो. तो परदेशातीने अशा प्रकारचे अन्य क्रांतिकारी चळवळीसुद्धा कार्यरत राहत होते. बर्लिनमध्ये वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेन दत्त, हरदयाळ
यांनी जर्मनी परराष्ट्र खात्यांशी सहकार्याने ब्रिटिशमध्ये योजना आखली, ब्रिटिशांविरुद्ध योजना आखली. तो इन्होंने क्या किया, जर्मन जो जो पहले से ऑलवेज ऑलवेज लोग पहला वर्ल्ड वॉर रहा है, दूसरा वर्ल्ड वॉर है, जर्मन हमेशा इंग्लैंड के खिलाफ ही खड़ा रहा है. ये मैं आपको एक टिप बता देता हूँ कि आगे भी अगर आप कभी वर्ल्ड वॉर वन, वर्ल्ड वॉर टू के बारे में अगर पढ़ोगे तो दैट विल बी गुड. If you are interested now, if you want to learn about that or get to know about that, then you can read, but read it before after your examination. Okay, you first concentrate on your final examination. After that, you go and read that thing. Okay, just tip for the tip or the we could say the more information about the today. That is the in the World War One or also in the World War Two, the Germany always stands against the Britishers. जर्मनी ऑलवेज स्टँड्स अगेन्स्ट दी ब्रिटिशर्स. म्हणजे तुम्ही काय म्हणताय की भलेही तुम्ही म्हणजे पहिला महायुद्ध बघा नाही तर दुसऱ्या महायुद्धामध्ये बघा, त्याच्यामध्ये जर्मनीच्या विरुद्ध जर्मनी हा नेहमी ब्रिटिशांच्या विरुद्ध उभा झालेला आहे. ते का आणि ते कसं ते आपण नंतर बघूया. ठीक आहे. परंतु काय झालं, भूपेन दत्त, वीरेंद्रनाथ पटेल, नंतर आपण हरदयाळ यांनी काय केलं, यांनी जर्मनी सोबत हात मिळवणी करून ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा उडवायचा म्हणजे ब्रिटिशांच्या विरुद्ध योजना यांनी आखल्या. नंतर सन 1915 मध्ये महेंद्रनाथ और बरकतुल्ला ओबिदुल्ला सिंधी व ओबिदुल्ला सिंधी यांनी काबूलमध्ये स्वतंत्र भारताची हंगामी सरकार ते स्थापन केली. सो बेसिकली डिरेक्टली त्यांनी एक ऑटोनॉमस गव्हर्नमेंट तयार केलेलं आपण बघू शकतो. So this is the work of the Gadar movement. This is the work of the Gadar movement. So see, आता धीरे if we are getting into this movement, so they basically established the many organization. त्यांनी खूप असे ऑर्गनायझेशन त्यांनी इथे क्रिएट केलेले. त्या ऑर्गनायझेशन नाव लक्षात राहणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते लोक होते इन्व्हॉल्व होते ते सुद्धा करणं गरजेचं आहे. बिकॉज देअर इज अ लॉट movements that happen for the independence of our India. म्हणजे मी काय म्हटलेलं आहे की आपल्याला हे जे छोटे छोटे जे खूप काही ऑर्गनायझेशन होते किंवा कोणी काय केलं, कोणते लोक कुठे होते हे आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे. कारण गरजेचं आहे कारण खूप असं घटना घडलेल्या आहे की ज्या घटनांमधून आपल्याला भारत स्वतंत्र झालेला आहे, भारत स्वतंत्र आपल्याला मिळणारा आहे. पुढे आपला आहे काकोरी कॉन्स्पिरसी. तो गदर मुवमेंट आपण बघितलं. आता आहे पुढे काकोरी कॉन्स्पिरसी. काकोरी कॉन्स्पिरसी हे इज फेमस फॉर एव्हरीवन. काकोरी कट हा फेमस आहे. काकोरी कट हा फेमस काय, कारण आपल्याला सगळ्यांना माहित असणारे चंद्रशेखर आझाद हे तिथे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. सी, the supervised measure of the government could not put the end of the revolutionary movement. After the suspension of the civil disobedience movement by the Mahatma Gandhi, the many youngsters got directed the revolutionary ways. म्हणजे बघा काय झालं होतं, सिव्हिल डिसऑबेन्स म्हणजे त्याला आपण म्हणत होतो की असहकार चळवळ. सिव्हिल डिसऑबेन्स म्हणजे काय, असहकार चळवळ, की आपण सहकार करायचंच नाही गव्हर्नमेंटला. म्हणजे बघा गांधीजींचं काय मत होतं, गांधीजींचं मत सिव्हिल डिसऑबेन्सच्या मागचा मत बोलतं. ओके, तो सिव्हिल डिसऑबेन्स म्हणजे काय किंवा आपण असहकार चळवळ म्हणजेच काय, तर बघा गव्हर्नमेंट ऑफ ब्रिटिश इज रुलिंग अस और हाऊ दे कॅन रूल अस बिकॉज ऑफ अवर हेल्प. म्हणजेच काय की ब्रिटिश सरकार हे आपल्यावरती काय करत आहे, रूल करत आहे. बरं, ते रूल का करत आहेत, कामुळे करत आहेत, कारण आपण त्यांना रूल करू देतोय म्हणून ते रूल करतात आहे ना. त्यालाच आपण काय म्हणत होतो, यालाच आपण बेसिकली वी आर सपोर्टिंग देम. जर आपण त्यांना आपल्यावरती रूलच करू देणार ना, आपल्याला त्यांनी जे काही लॉज वगैरे बनवले ते आपण मानलेच नाही, पाळलेच नाही, तर हे काय होईल, तर आपण आपल्याला त्यांची सुप्रीमसी किंवा आपल्याला त्यांचं जे रुलिंग ऑफिसर्स हे आपल्याला मान्यच नाही. सो दॅट इज अ थिंग. सो दॅट इज कॉल्ड एज अ काकोरी कॉन्स्पिरसी. सो सॉरी, दॅट इज कॉल्ड द सिव्हिल डिसऑबेन्स. त्याला बोलतात सिव्हिल. काकोरी कॉन्स्पिरसी मी तुम्हाला म्हणतो. काकोरी कॉन्स्पिरसी हे काय, काकोरी कट काय ते बघूया. तर सिव्हिल डिसऑबेन्स बंद झालं. बरं, म्हणजे काय, असहकार चळवळी बंद झाली. महात्मा गांधीजींनी ते बंद केले होते. मग याच कारणामुळे काय झालं होतं की अनेक असे जे युवा लोक होते ते क्रांतीच्या मार्गाने गेले होते. आणि जे युवा लोक होते ते क्रांतीच्या मार्गाने गेले होते. तर क्रांतीच्या मार्गाने जाणं म्हणजे काय केलं की तेच मग ते हिंसा वगैरे यांच्या वगैरे करण्यासाठी ते तयार झाले होते. तर त्यांच्यामधले चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चॅटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल अँड सच अदर रिव्होल्युशनरी कम टुगेदर. म्हणजे यांच्यापैकी काय झालं होतं की चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, राजेश चॅटर्जी और सचिंद्रनाथ सन्याल हे लोक एकत्र आले होते
आणि एकत्र येऊन आपण एकत्र येऊन त्यांनी काय केलं ते आपण बघणार आहोत. सो व्हॉट एक्झॅक्टली हॅपन ऑन द 9th ऑगस्ट 1925, म्हणजे 9 ऑगस्ट 1925 ला काय झालं होतं, एक ट्रेन होती बघा. 9 ऑगस्ट 1925 ला काय झालं होतं, एक ट्रेन होती. ती काय करत होती, ती ती एक खजाना म्हणजे आपण बोलत होतो की काही म्हणजे सरकारी खजाना हे घेऊन जात होते. आता जे रिव्होल्युशनरी होते त्यांचं काय मत होतं, की हे लोक म्हणजे ब्रिटिश लोक आपल्याच घरातून किंवा आपल्याच देशातून काही ना काही चोरी करून घेऊन जात आहे. अभी चोर से चोरी करना ये तो गलत नाही आहे. तो हे जे ॲटिट्यूड होता हे त्यांनी सांभाळलं होतं. आणि काय झालं होतं, काकोरी स्टेशनवरती नियर रेल्वे, काकोरी स्टेशन इज नियर इन द उत्तर प्रदेश, म्हणजे उत्तर प्रदेश हा जो जिल्हा आहे त्या उत्तर प्रदेशमध्ये काकोरी हे एक स्टेशन आहे. त्या काकोरी या स्टेशनवरती काय झालं होतं, एक जी ट्रेन होती ज्याच्यामध्ये सरकारी खजाना होता, ज्याला आपण सध्या तरी ब्रिटिश खजाना असं म्हणू. तर तो ब्रिटिश खजाना ती घेऊन जात होती. ती ट्रेन ब्रिटिश खजाना घेऊन जात होती. आणि त्या मोमेंटला यांनी काय केलं, काकोरी या स्टेशनवर ती ट्रेन थांबवली आणि ती ट्रेन लुटली. काकोरी स्टेशनवरती ती ट्रेन थांबवली, ती ट्रेन त्यांनी लुटली. ओके. आणि ते ट्रेन लुटल्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, काकोरी कॉन्स्पिरसी असं म्हटलंय. त्या ट्रेन लुटण्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, काकोरी कट असं म्हटलेलं आहे. आणि ह्याच्यानंतर इमिडिएट ऍक्शन घेतली आणि गव्हर्नमेंट ब्रिटिश गव्हर्नमेंटने काय केलं, की बरेच असे जे रिव्होल्युशन होते त्यांना पकडलं. तर त्यांनी कोणाकोणामध्ये ट्रॅव्हल केलं, असफउल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लहारी, हे यांना पकडण्यात आलं होतं आणि यांना फाशीवरती लटकवण्यात आलं होतं. परंतु चंद्रशेखर आझाद मॅनेज टू एक्सेप्ट. चंद्रशेखर आझाद हे एक असं व्यक्तिमत्व जे कधीही कोणत्याच ब्रिटिश ऑफिसर त्यांना पकडू शकला नाही. ही इज द मास्टर वी कॅन से टू ड्रेस हिमसेल्फ. म्हणजे ते असे होते की ते आपलं स्वतःला अशा प्रकारचे ड्रेसिंग करत होते, अशा प्रकारचे ते ड्रेस करून होते की इवन दो इवन द ब्रिटिश ऑफिसरच्या बाजूने जरी गेले ना तरी त्यांना कळणार नाही. एवढ्या प्रकारचे ते ड्रेसिंग करण्यामध्ये he was the expert. He is the expert person in that. So काकोरी कॉन्स्पिरेशन मध्ये ते सुद्धा होते. म्हणजे काकोरी कट. आता काकोरी कट म्हणजे काय, मी पुन्हा एकदा सांगतो. काकोरी कट म्हणजे हे की 9 ऑगस्ट 1925 रोजी काकुरी या जागेवरती, काकुरी या स्टेशनवरती, जे काकोरी स्टेशन उत्तर प्रदेशमध्ये आहे, आजच्या उत्तर प्रदेशमध्ये, त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी काय केलं होतं, की काही जे क्रांतिकारक होते त्यांनी ट्रेन लुटली. आणि ते ट्रेन काय होती, तर ती ट्रेन बेसिकली सरकारी खजाना, ब्रिटिश सरकारी खजाना घेऊन जाणारी ती ट्रेन होती आणि ती ट्रेन लुटण्यात आली होती. आता या ट्रेन लुटण्यात आल्यानंतर काय झालं, तर मग जेवढे पण क्रांतिकारक होते किंवा जेवढे लोक त्या ट्रेन लुटण्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्या सगळ्यांना लवकरात लवकर अटक करण्यात आली. अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लिहारी, या सगळ्यांना पकडण्यात आलं होतं. परंतु त्यांच्यामध्ये जे इन्व्हॉल्व असलेले चंद्रशेखर आझाद यांना मात्र पकडण्यात आलं नाही. यांना मात्र पकडण्यात आलेलं नाही. आता पुढे आपण बघूया हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन हे एक नाव बघूया. हे एक नाव अत्यंत इम्पॉर्टंट आहे. हे नाव अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आता बघा झालं काय, की हे इन्फ्लुएन्स द सोशलिस्ट आयडिया टू डिसाइड सेट अप द नॅशनल वाइड रिव्होल्युशनरी ऑर्गनायझेशन. तर पहिले बेसिकली हे जे होतं हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, ह्याच्या आध हे सोशलिस्ट जे नाव आहे हे नंतर ऍड करण्यात आलं होतं. पहिलं होतं हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन. ते हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन हे बेसिकली आपण बघू शकतो चंद्रशेखर आझाद वगैरे, चंद्रशेखर आझाद त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. परंतु सोशलिस्ट म्हणजे समाजवाद हा जो ही जी संकल्पना आहे, ही संकल्पनेमध्ये जास्तीत जास्त लोक प्रभावी झाले होते. समाजवाद म्हणजे काय हे आपण नंतर बघूया. समाजवाद ही संकल्पनेमुळे जास्तीत जास्त लोक हे झाले होते. समाजवाद म्हणजे काय, की लोकांचं राज्य. सिंपल. सध्या हे तरी तुम्ही लक्षात ठेवा तरी चालेल, की प्रत्येक एक व्यक्ती, प्रत्येक एक समाज हे स्वतंत्र राहील आणि समाजामध्ये कधी झगडे वगैरे असणार, याला आपण समाजाला सोशलिस्ट असं म्हणू शकतो, की अशा प्रकारची सिस्टम जी समाजाला बिलॉंगिंग असेल, अशा प्रकारची सिस्टम जी समाजाला बिलॉंगिंग असेल, त्याला आपण समाजवाद असं म्हणू शकतो. तर झालं काय, की ते झालं काय, की चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि त्यांचे इतर काही मित्र. तर बघा चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि इतर काही मित्र हे सुद्धा समाजवादीकडे जास्तीत जास्त झुकले होते. परंतु ऑल दिस रिव्होल्युशनरी वेअर द सेक्युलर इन देअर थॉट्स. In 1928, the meeting held in Firoz Shah Kotala ground in Delhi. This young man establishes the organization called the Hindustan Socialist Republican Association. म्हणजे बघा कोटला या ठिकाणी, म्हणजे दिल्लीमध्ये कोटला ग्राउंड या ठिकाणी, फिरोज शाह कोटला ग्राउंड मध्ये
हे सगळेजण भेटले होते. म्हणजे कोण चंद्रशेखर आझाद, चंद्रशेखर आझाद नव्हते तिथं तेव्हा. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे लोकांनी प्लस काही क्रांतिकारक इतर म्हणजे प्रत्येक एका ह्याच्यातून भारताच्या आजूबाजूच्या भारताच्या कानाकोपऱ्यातून किंवा अनेक ठिकाणी येऊन ते क्रांतिकारक आले होते. आणि त्यांच्या समोर ही जी घोषणा करण्यात आली होती, की हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ही पार्टी आता हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन झालेलं आहे. सोशलिस्ट हा वर्ड त्याच्यामुळे मी तुम्हाला बोलतोय, की नंतर ॲड झालेला आहे. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन. आणि ह्याच्यात काय झालं होतं, आपल्या सगळ्यांना भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची तर कल्पना आपल्याला आहे आणि यांची काय स्टोरी हे तरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनी पिक्चर, मूव्ही बघितलाच असेल. आय होप यू ऑल हॅव सीन दॅट मूव्ही कॉल्ड भगत सिंग, द लेजंड भगत सिंग. But still, we will talk on this because we have to talk. Okay. So Bhagat Singh was the man or who is the reader, great reader. म्हणजे ते सतत वाचणं वगैरे होते आणि ते चांगला सोशलिस्ट कडे त्यांच्या सोशल म्हणजे समाजवादाकडे त्यांचा जास्त पैलू होता. ओके. द ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड द एस्टॅब्लिश ऑर्गनायझेशन इज टू फ्री इंडिया फ्रॉम द ब्रिटिश एक्सप्लोरेशन. त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं, तर ह्याचं धोरण काय होतं, या संघटनेचं धोरण काय होतं. या संघटनेचं मुख्यतः एकच धोरण होतं, की आपल्याला ब्रिटिश सरकारापासून भारताला लवकरात लवकर मुक्त करायचे आणि ब्रिटिशांच्या शोषणापासून, ब्रिटिश जे शोषण करत होते, जे आपले कामगार आहेत, जे आपले शेतकरी आहेत, यांचे जे शोषण होत आहे किंवा गरीब वगैरे यांचे जे शोषण होत आहे, ते शोषण कमीत कमी करण्याचं काम हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचा होता. आणि त्यानुसार जे एक्सप्लॉइटेडचे फार्मर्स आणि वर्करचे जे काही त्यांच्या खिलाफ जे काही लॉज वगैरे बनत असतील, तर त्या लॉच्या अगेन्स्ट ते लोक खडे झाले होते. म्हणजेच काय, की जर समजा की ब्रिटिश सरकार काय करत होते, की आपल्याला जे फेवरेबल लॉ असतील तेच बनवतात. म्हणजे काय, की टॅक्स एवढ्या टक्के भरा, कोण टॅक्स भरणार नाही तर त्याला शिक्षा. आणि टॅक्स पण असं एकदम जास्तीत जास्त ते बघत असेल, किंवा जे वर्कर असतील त्यांना पगार कमी, किंवा त्यांचे कामाचे तास जास्त, अशा प्रकारचे कोणते ना कोणते ते ऍक्शन करत असत. बरोबर. आणि हे जे ते लॉज बनवत असेल, त्या लॉजच्या अगेन्स्ट हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी, हिंदुस्थान हा हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन काम करत होते. त्यांच्यामधले मेन जे होते आपले भगतसिंग म्हणून आपण बघू शकतो. नंतर काय झालं, की ह्या जे लॉज वगैरे होते त्यांच्यावरती सोशलिस्ट जस्टिस इनइक्वालिटी ह्याच्यावरती सुद्धा ते काम करत होते. म्हणजे काय, की सामाजिक न्याय आणि सामाजिक जो हे भेदभाव आहे तो कमीत कमी करण्याचं काम या लोकांकडून करण्यास सुरुवात झालेली होती. नंतर काय, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मी आणि चंद्रशेखर आझाद हे सुद्धा त्यांच्यासोबत भेटले होते. चंद्रशेखर आझाद सुद्धा त्यांच्यासोबत होते. परंतु ते त्या पार्टीचे भले हिस्सा नसते, परंतु ते त्या पार्टीसोबत ते काम करत होते. नंतर नंतर झालं काय, बघा, भगतसिंग आणि राजगुरू. ओके, भगतसिंग आणि राजगुरू फाईट द बुलेट अँड किल द ऑफिसर नेम सॉन्डर्स. That is called as the Saunders. Okay, Saunders in the order to avenge the death of the Lala Lajpat Rai. तर लाला लजपत राय यांना मारण्यात आल्या कारणामुळे, लाला लजपत राय हे खूप मोठे नेते होते आणि यांना मारण्यात आल्या कारणामुळे भगतसिंग राजगुरू यांनी काय केलं होतं, यांनी सॉन्डर्स हा जो ऑफिसर होता, ब्रिटिश ऑफिसर, जो पोलीस आपण त्याला बोलवतो, त्याचे काय करण्यात आले होते, त्याची हत्या करण्यात आली होती. नंतर 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 आपण जे बोललो होतो, की हां. नंतर आपण जे बोललो होतो, की फार्मर्स आणि वर्कर्स यांच्या अगेन्स्ट जे काही लॉ क्रिएट झाले होते, त्या लॉ म्हणजे काय, त्यांच्या अगेन्स्ट जे काही नियम वगैरे बनवण्यात येणार होते, त्या नियमांच्या खिलाफमध्ये भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी काय केलं होतं, सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे केंद्रीय कायदे मंडळामध्ये जाऊन तिथं बॉम्बबारी केली. तिथे कायदे मंडळात जाऊन त्यांनी बॉम्बबारी केली आणि तिथं मग इन्कलाब जिंदाबाद, लाँग लिव्ह रिव्होल्यूशन अशा प्रकारचे त्यांनी घोषणा तिथे चालू केलेले होते. आणि नंतर हळू-हळू हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मीचे जेवढे लोक होते, त्या लोकांना पकडण्यात आलेलं होतं. म्हणजे हळू-हळू मग तिथले जेवढे असोसिएशनमध्ये जेवढे लोक काम करत होते, त्या सगळ्यांना पकडण्यात आलेलं होतं. आणि 23 मार्च 1931 म्हणजे 23 मार्च 1931 ला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना लाहोर जेल येथे फाशी देण्यात आलेली होती. आणि त्यांचे जे दुसरे साथीदार होते त्यांना काय दिलं होतं, लाईफ टाईम इम्प्रिजमेंट म्हणजे त्यांना आता आयुष्यभर जेलीमध्येच राहण्याचे त्यांचे हे चालू होतं, शिक्षा देण्यात आली होती. परंतु ह्यांच्यामध्ये तरी सुद्धा चंद्रशेखर आझाद काय पकडले गेले नव्हते.
चंद्रशेखर आझाद हे काही पकडले गेले नव्हते. का? त्याचं उत्तर त्याचं आन्सर मी तुम्हाला सांगितलं होतं. परंतु पुन्हा एकदा ट्रॅजेडी, पुन्हा एकदा फितुरीमुळे चंद्रशेखर आझादचा पत्ता ब्रिटिशांना, ऑफिसरांना कळाला होता आणि नंतर त्यांनी काय केलं, अल्फ्रेड पार्क इथे त्यांना पकडून त्यांच्यावरती गोळीबारी चालू होते. चंद्रशेखर आझाद यांनी सुद्धा चांगला हे दिला, विरोध केला. परंतु त्यांच्या गोळ्या संपण्यात आल्या होत्या आणि त्यांच्याकडे गोळे संपत आले होते आणि शेवटची जी एक गोळी होती ती त्यांनी स्वतःला मारून घेतली. परंतु ते शेवटपर्यंत ब्रिटिशांच्या हाती काही लागले नाही. तर अशा प्रकारे आपण बघत होतो की काकोरी कट, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आणि प्लस आपण बघू शकतो की गदर मूव्हमेंट यांच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आपण अटॅक ऑन चितगाव आर्मरी याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे? तर आपण नेक्स्ट सेशनमध्ये ह्याबद्दल माहिती घेणार आहोत. ठीक आहे?